गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। बघा, आज आपण पाहणार आहोत की मनुष्यानं आहे ना, कुठे काय बोलावं, कुठे काय बोलू नये, वागावं कसं, चालावं कसं, राहावं कसं, हे आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। बघा, मनुष्यानं वागावं कसं हे शिकलं ना, कुठे काय बोलावं कसं हे शिकलं तर तो खरा आयुष्य मनुष्य जगतो। नाहीतर आजच्या या कलियुगामध्ये आहे ना, कितीतरी किडे कीटक आयुष्य जगतात, त्यांच्यासारखं आपण सुद्धा जगतो ना। पण ज्याला बोलावं, कुठे कसं बोलावं समजलं ना, तोच खरा आयुष्य जगत असतो। म्हणजे बघा, आपली एक वास्तू असते ना, ती तथास्तु म्हणत असते। म्हणून घरात आहे ना, या गोष्टी कधीही बोलू नका। बघा, आपलं घर, आपली वास्तू ही कधीही आपल्याबद्दल वाईट विचार करत नाही, ती नेहमी आपलं चांगलंच इच्छिते ना। पण आपण जे काही बोलतो आणि जे काही मागतो ती त्याला तथास्तु म्हणत असते आणि ते आपल्याला सुद्धा मिळतं। म्हणजे आपलं मन आपण पॉझिटिव्ह ठेवायला हवं, आपलं मन आपण सद्गुणी ठेवायला हवं, तेव्हाच आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल ना, तेव्हाच आपल्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल। बघा, भगवंतानं सुद्धा आपल्याला काय सांगितलं बरं? तुला मी जन्माला घातलं, बघा तुला जन्माला मी असंच घातलं नाही, तुझ्याकडून वचन घेतलं, पण मनुष्य वचन ते पाळतो का बरं? बघा, जेव्हा पोटामध्ये गर्भामध्ये हा बाळ होता ना, आपण होतो ना, तेव्हा भगवंताला आपण काय वचन दिलं बरं? तुझं मी भजन कीर्तन सर्व काही करेल। आणि जेव्हा आपण पोटातून बाहेर येतो तेव्हा हा बाळ काय म्हणतो बरं? हा मनुष्य काय म्हणतो भगवंताला? मी तुला कधी वचन दिलं? म्हणजे ज्यावेळी या मनुष्याचा जन्म होतो ना, त्या क्षणीच तो भगवंताला फसवतो। भगवंत ते सुद्धा माफ करतो, मनुष्याला सांगतो की आता तू पुढे चांगला वाग। पण प्रत्येक मनुष्य चांगला वागतो का बरं? जो कुठे काय बोलावं, कुठे काय बोलू नये हे शिकला ना, तो खरा आयुष्य जगायला शिकला। आपण आहे ना, आपल्या पूर्ण भावनांसह ती वास्तू ते पूर्ण करते, कारण ती वास्तू म्हणजे वास्तुपुरुष आहे, वास्तू देवता असते। म्हणूनच घरात या गोष्टी अजिबात बोलायच्या नाही। मुलाबाळांना वाईट अपशब्द किंवा शाप देऊ नका। नवऱ्याला म्हणजे पतीला किंवा पत्नीला कुणीही वाईट बोलू नका, कोणाबद्दलही शिव्या किंवा शाप देऊ नका। बघा, मरणाविषयीच्या गोष्टी घरामध्ये अजिबात काढायच्या नाहीत, अन्यथा वास्तू तथास्तु म्हणते ना, म्हणूनच सांभाळून बोला। बघा, वास्तू तथास्तु म्हणते ना, आपण लहानपणापासून हे ऐकलं असेल, पण या वाक्याचा खरा अर्थ काय आहे बरं? तर आपल्या सांस्कृतिक असं मानलं जातं की विशिष्ट वेळी किंवा विशिष्ट परिस्थितीत आपल्या आसपासची ऊर्जा आहे ना, ब्रह्मांड किंवा अगदी वास्तूत वास करणाऱ्या अदृश्य शक्ती आपल्या प्रत्येक शब्दावर तथास्तु अर्थात तसंच हो असं म्हणतात। म्हणजेच तुम्ही जे काही बोलाल ना, जे काही तुम्ही वागाल, जे काही तुम्ही कृती कराल, तेच तुमच्या आयुष्यामध्ये घडतं। ही फक्त जुनी समजूत नाही, तर यामागे आध्यात्मिक आणि काही प्रामाणिक वैज्ञानिक आधारही सुद्धा आहे। आपले विचार आहे ना, शब्द हे ऊर्जेचंच एक स्वरूप आहे ना। ज्या प्रकारची ऊर्जा तुम्ही बाहेर टाकता, त्याच प्रकारची ऊर्जा तुमच्याकडे परत येते। आपण जे काही बोलतो ना, ते आपले विचार, भावना, आपल्या इच्छा
या सर्व व्यक्त करतो ना, जेव्हा हे शब्द आणि विचार आहेत ना सातत्याने एकाच दिशेने जातात, तेव्हा ते प्रत्यक्षात येण्याची शक्यता वाढते. आता आपण दिवसभरात हजारो गोष्टी बोलतो, मनात विचार करतो, यातील किती सकारात्मक असतात आणि किती नकारात्मक असतात. आपण या गोष्टीचा सहसा विचारसुद्धा करत नाही, पण या प्रत्येक शब्दांचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो ना, तो कसा तर आपण समजून घेऊया. तुम्हाला एका चांगल्या नोकरीची अपेक्षा आहे. तुम्ही जर सतत मला कधी चांगली नोकरी मिळणार नाही, माझ्यात तेवढी क्षमता नाही असं बोलत असाल ना, तर तुमच्या मनामध्ये नकारात्मकता निर्माण होते. ही नकारात्मकता आहे ना, तुमचा आत्मविश्वास कमी करते आणि मुलाखतीतही त्याचा परिणाम होतो ना. या उलट मी माझ्या क्षमतेनुसार उत्तम नोकरी मिळवणार आहे, माझ्याकडे योग्य संधी येईलच असं सकारात्मक बोललो ना, तर तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुम्ही अधिक प्रयत्न करता आणि चांगली संधी तुमच्याकडे आकर्षितसुद्धा होते. म्हणजे लग्नाच्या बाबतीतसुद्धा तसं आहे. अनेक अविवाहित तरुण तरुणी आहेत ना, असं म्हणत असतात, माझ्या नशिबात लग्नच नाही, मला कधी चांगला जोडीदार मिळणार नाही असं बोलतात ना. यामुळे ते स्वतःचा आपल्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करत असतात. त्याऐवजी माझ्यासाठी एक प्रेमळ आणि समजून घेणारा जोडीदार मला लवकरच माझ्या आयुष्यात मिळणार आहे असं सकारात्मक विचार आहे ना आणि शब्द वापरल्यास तुम्ही योग्य व्यक्तीला आकर्षित करू शकता. तुमचे विचार आहेत ना, तुमच्या व्यक्तिमत्वातून बाहेर पडतात आणि इतरांनाही जाणवतात. नातेसंबंधामध्ये आहे ना, शब्दांना खूप महत्त्व आहे. माझ्यावर कोणी प्रेमच करत नाही, माझे नातेसंबंध नेहमी बिघडतात असं बोलणं आहे ना, तुमच्या नात्यांमध्ये कडवटपणा आणू शकतं. या उलट मी प्रेम देतो आणि मला प्रेम मिळतं, माझे नातेसंबंध दृढ आहेत असं बोलल्यास तुमच्या नात्यात सकारात्मकता ऊर्जा येते. प्रेम व्यक्त करण्याचे शब्द, कौतुकाचे शब्द आहेत ना, ते नात्याला अधिक समजून लागतात. म्हणजे त्याचबरोबर आयुष्याच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये आहे ना, यश मिळवण्यासाठी सकारात्मकता खूप महत्त्वाची आहे. मी यात कधीच यशी होणार नाही, मी माझ्या या आवाक्याबाहेर आहे असं बोललं ना की तुम्ही प्रयत्न करण्यापूर्वीच हार मानता. मी कठोर परिश्रम घेईल आणि मला नक्कीच यश मिळेल असं बोललं ना की तुम्हाला प्रेरणा मिळते. तुम्ही अडथळ्यांवर मात करून पुढे जाता. पैशाच्या बाबतीतसुद्धा हाच नियम लागू होतो. माझ्याकडे कधीच पुरेसे पैसे नसतात, मी नेहमी गरीबच राहील असं बोलणं आहे ना, ते सुद्धा तुम्हाला आर्थिक अडचणीमध्ये आणू शकतं. या उलट माझ्याकडे नेहमी पुरेसा पैसा असतो, मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहे, माझ्याकडे समृद्धी आकर्षित होत आहे, लक्ष्मी येते असे सकारात्मक विचार ठेवले ना की तुम्ही पैशाच्या चांगल्या व्यवस्थापनाकडे लक्ष देता आणि नवीन संधी शोधता येते. आता काही केवळ अंधश्रद्धा नाही, विज्ञानाला याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा किंवा पॉझिटिव्ह अफर्मेशन, सकारात्मकता दृढीकरणसह म्हणतात. तुम्ही ज्या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करता ना, त्या गोष्टीची कल्पना करता आणि ज्याबद्दल सतत बोलता, त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता वाढते. म्हणजे तुमचं आहे ना सबकॉन्शियस माइंड आहे ना, तुम्ही जे बोलता तेच खरं मानतं आणि त्यानुसार तुम्ही कृती करायला प्रवृत्त करते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपल्या शब्दांमध्ये मंत्रांसारखी शक्ती असते. जेव्हा आपण सकारात्मकता बोलतो ना, तेव्हा आपण सकारात्मक स्पंदने निर्माण करतो, जे ब्रह्मांडामध्ये पसरतात आणि त्याच प्रकारची ऊर्जा आपल्याकडे परत खेचतात. तर मग नकारात्मक बोलणं कसं टाळावं ना आणि सकारात्मक शब्द कसे वापरावे, तर तुम्ही काय बोलता आहात, काय विचार करत आहात याकडे जास्त लक्ष देऊ, याकडे जास्त लक्ष द्या. दिवसातून काही वेळ तो स्वतःच्या विचारांचे आणि शब्दांचे निरीक्षण करा. नाही, कधीच नाही, शक्य नाही असे शक्यतो शब्द आहेत ना, तुम्ही आयुष्यात कमी वापरा. एखादी गोष्ट आवडली नाही ना तरी ती मला आवडत नाही असं बोलण्याऐवजी मला दुसरं काहीतरी जास्त आवडेल असं म्हणा.
म्हणजे सकारात्मक पर्यायी शब्द वापरा. जसं अशक्यऐवजी कठीण पण शक्य, समस्याऐवजी आव्हानात्मक परिस्थिती असं बोलू शकता. पण आपल्याकडे जे काही आहे ना त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत याऐवजी माझ्याकडे जे आहे ना ते पुरेसं आहे आणि मी समाधानी आहे असं म्हणा. दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वतःशी सकारात्मक बोला. जसं मी निरोगी आहे, मी यशस्वी आहे, मी आनंदी आहे. त्यानंतर तुम्हाला काय हवं आहे ना त्याची स्पष्ट कल्पना करा आणि त्याबद्दल सकारात्मकता बोला. तर लक्षात ठेवा, तुमच्या मुखातून निघालेले शब्द हे केवळ शब्द नसतात, तर तुमच्या भविष्याची दिशा ठरवतात. म्हणजे वास्तू तथास्तु म्हणते ना, या वाक्याचा अर्थ समजून घ्या आणि त्यानुसार आपल्या बोलण्यामध्ये, विचारांमध्ये बदल करा. आता सकारात्मक बोला, सकारात्मक विचार करा आणि तुमच्या जीवनामध्ये यश, समृद्धी आहे ना, आनंदी आकर्षित करा. आणि तुमच्या जीवनाची गुरुकिल्लीच आहे ना. म्हणून आपण आयुष्यामध्ये आहे ना कसं बोलावं, कसं चालावं तसं आपलं जीवन घडत असतं. म्हणून एक गोष्ट आहे ना, प्रत्येकानं लक्षात ठेवा की जे आपल्या प्रारब्धामध्ये आहे ना तेच घडणार आहे. तुम्ही किती जरी प्रयत्न केला ना तरी पण ते घडणार नाही. लग्न, पैसा, मरण, अन्न, जन्म हे ज्याचं जिथे असतील ना तिथेच ओढून घेऊन जातात. बघा, तुम्ही रावणाचा किस्सा ऐकलेला असेल. रामायणातील हा रावणाचा किस्सा आहे ना. बघा, रावणानं मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवानं विचारलं, या मुलीचं लग्न आहे ना कोणाबरोबर होणार आहे बरं? ब्रह्मदेवानं कुंडली पाहून सांगितलं, समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे ना त्याच्याबरोबर होणार आहे. बघा, रावणाला भरपूर राग आला. रावणा एवढा राग कोणाला नव्हता. माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची शक्यच नाही. नोकरांना सांगितलं, याला समुद्रात फेकून द्या. नोकरांनी त्याचा अंगठा कापला आणि त्या समुद्रात टाकला. तो मुलगा वाहत वाहत एका बेटावर पोचला. तिथला राजा वारला होता. आता वारला म्हणजे तुम्हाला माहीत असेल, म्हणजे मरण पावला होता. लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्या मागे फिरत होते. हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीनं त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली. लोकांनी त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारलं. मुलगा वयामध्ये आला. रावणाची कन्या उपवर झाली आणि बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला. रावणानं पाहुणचारा करता एकदा जावयास बोलावलं. रावण म्हणाला, ब्रह्मदेव पण हल्ली खोटे बोलतात. त्यानं सांगितलं होतं की माझ्या मुलीचं लग्न आहे ना त्या झाडूवाल्याच्या मुलीबरोबर होणार म्हणून, पण आपण तर राजकुमार आहात. जावई म्हणाला, माफ करा मामा, मी तोच मुलगा आहे. पायाचा अंगठा दाखवला आणि रावणाला खात्री पटली ना, या ब्रह्मदेवाच्या गाठी आहेत ना त्या कधीच खोट्या ठरत नाही. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही आहे ना तुम्हाला मिळणारच आहे. पण आपण मात्र पॉझिटिव्ह जर राहिलं ना तर त्यापेक्षा अधिक चांगल्या रीतीने मिळेल. पैसा ज्याला ज्या ठिकाणी मिळायचा आहे ना त्याच ठिकाणी मिळतो. मरण ज्याचं मरण जिथे असतो तिथेच येतं ना. म्हणजे एकदा गरुडाची आई आहे ना ती आजारी पडली. सर्व येऊन भेटत होते. गरुड रोज संध्याकाळी त्या आईला विचारी, आज कोण कोण आले होते बरं? आई सर्वांची नावे सांगत होती. एकदा यमराज आले, भेटून गेले, पण जाताना हसले. संध्याकाळी गरुडानं आईला विचारलं, आज कोण आले होते बरं? आई म्हणाली, आजसुद्धा यमराज आले होते, पण जाताना हसले. बघा, गरुडाला शंका आली, का हसले असावे बरं? त्यानं आईला उचललं आणि जंगलातील झाडाच्या खोडामध्ये ठेवलं. यमराज दुसऱ्या दिवशी तिथे आले. यमराजांना गरुडानं विचारलं, आपण काल माझ्या आईला पाण्यामध्ये आला होता, त्याबद्दल मी आपला आभारी आहे, पण जाताना आपण का हसला बरं? यमराज म्हणाले,
तुझ्या आईचा मृत्यू आहे ना या झाडाच्या खोडामध्ये असताना अद्याप घरात कशी आहे बरं? म्हणून हसलो. गरुडानं झाडाच्या खोडात पाहिलं त्यावेळी त्याची आई झाडाच्या खोडामध्ये वारली होती. याचं तात्पर्य काय आहे बरं? काहींचा मृत्यू आहे ना एस टीमध्ये असेल, काहींचा रेल्वेमध्ये असेल, काहींचा विमानामध्ये असेल किंवा काहींचा पाण्यामध्ये असेल, काहींचा रस्त्यावर असेल. हे सर्व काळाच्याच हातात आहे ना. पण काळाचा सूत्रधार मात्र भगवंतच आहे ना. म्हणून भगवंताचं नामस्मरण, भगवंत दररोज परमेश्वराला प्रार्थना करा. आजपर्यंत जे तू दिलेला आहेस ना ते तुझंच आहे. मी मात्र निमित्त आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलंस. आमचे राहिलेलं आयुष्यही आहे ना तुझ्या कृपा आशीर्वादानं सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचं जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझ्या आठवण आम्हा सतत येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल. आणि सेवा करताना हे शरीर तुझं आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही तू काळजी घे. म्हणजे जोपर्यंत हा मनुष्य आहे ना भगवंतापुढे बाळ होऊन नामस्मरण करत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. जोपर्यंत आपला अहंकार, लोभ, मत्सर जोपर्यंत आपण बाजूला ठेवून भगवंताचं नामस्मरण करत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होणार नाही. आपल्याला कोणत्याही प्रकारच्या भगवंत सूचना देणार नाही. बघा, काही महान महात्म्य असतात ना भगवंत त्यांच्याशी बोलतो असे या कलियुगामध्ये आज आहेत सुद्धा. पण त्यांच्याशी कोणी बोलत नाही, ते पुढे येत नाही. असत्याचा बाजार मांडलेला आहे ना, सत्य मात्र मागं दडून राहिलेलं आहे. म्हणून जीवनामध्ये किती जरी संकट आली ना तरी कधीच घाबरू नका. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सत्य वागाल ना तर एक दिवस विजय तुमचाच होणार आहे. आयुष्यामध्ये असत्याच्या बाजूला कधी राहू नका. जीवनामध्ये सत्याचा शोध घ्या. अवगुणांना कधी तुम्ही सामोरे अवगुणांच्या सोबत कधी जाऊ नका. सद्गुणांच्या सोबत राहा. तुमच्या जीवनामध्ये तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.